आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे। गौरी लंकेश हत्या प्रकरणाचं सिंधुदुर्ग कनेक्शन आहे। अटक केलेला संशयित आरोपी अमित डेगवेकर हा सिंधुदुर्गातला आहे। सिंधुदुर्गातल्या कळणे गावचा अमित डेगवेकर हा रहिवासी आहे आणि सनातनचा साधक देखील आहे। मडगाव बॉम्ब ब्लास्ट केसमध्ये देखील अमित हा संशयित आरोपी होता। त्यामुळे कोल्हापुरातील सिंधुदुर्ग कनेक्शन आहे। गौरी लंकेश हत्या प्रकरणाचं हे सिंधुदुर्ग कनेक्शन आहे आणि अटक केलेला हा जो संशयित आरोपी आहे हा सिंधुदुर्गातला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडून। दिनेश, काय सांगता येईल हे जे सिंधुदुर्ग कनेक्शन आहे त्याविषयी आणि आत्ताचे अपडेट्स काय आहेत? स्नेहल, मुळात गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास SITने केलेला आहे। जवळपास 650 पानांपेक्षा अधिक पानांचं हे चार्जशीट जे बेंगळुरूच्या विशेष न्यायालयात SITने दिलेलं आहे बुधवारी। त्यात प्रमुख जो आरोपी अटक केलेला होता नवीन कुमार, जो आधी बजरंग दलाचा कार्यकर्ता होता आणि नंतर त्याने हिंदू युवा सेना ही संघटना स्थापन केली। 18 फेब्रुवारीला त्याला अटक केली होती आणि त्याच्या सगळ्या चौकशीतून मग पुढे 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये पुण्याचा अमोल काळे, मनोहर येडावे नावाचा विजयपूरमधला आणि त्याचबरोबर आणखी 2 जे नावं आहेत त्याच्यामध्ये एक सुजित कुमार आणि हा अमित डेगवेकर। तर याच्यामध्ये अमोल काळे आणि मनोहर येडावे यांच्याकडून जे यांच्या धाडीमध्ये जे हाती लागलं आहे SITच्या, जवळपास त्याच्यातून जी माहिती उघड येते त्यांच्याकडे काही नकाशे सापडलेले आहेत जे राजेश्वरी नगरमधल्या गौरी लंकेश यांच्या घराजवळचा भाग दाखवतात आणि जवळपास 43 मोबाईल्स आणि 74हून अधिक सिम कार्ड्स। आणि ह्या सगळ्या तपासानुसार अमित डेगवेकरने SITच्या सूत्रांनाही कबुली दिलेली आहे की मुळात अमोल काळे आणि नवीन कुमार यांचा काय प्लॅन होता, आणखी कोणाची नावं या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत याच्या संदर्भात त्याने माहिती दिलेली आहे। आणि अमित डेगवेकर हा यांच्या संपर्कामध्ये होता आणि हा अमित डेगवेकर हा सिंधुदुर्गातल्या कळणे गावाचा आहे। कळणे गावातून तो मडगावला कामानिमित्त जात असे, तो सनातनचा साधक आहे आणि त्यामुळे अमित डेगवेकरचं नाव पुढे येते आहे। मुळात ही सगळी हा जो अमोल काळे आहे पुण्यातून अटक केलेला हा मुळात हिंदू जनजागृतीशी संबंधित राहिलेला आहे आणि हे सगळं जे रॅकेट आहे ह्या रॅकेटविषयी आता SITने चार्जशीटमध्ये माहिती दिलेली आहे बेंगळुरूच्या विशेष न्यायालयामध्ये आणि त्यातून एक आता चार्जशीट दाखल झालेला आहे, त्याची सुनावणी सुरू आहे आणि त्याच्यामुळे गौरी लंकेश हत्या प्रकरणामध्ये अधिक सखोल माहिती आणि पुराव्यानिशी माहिती आता समोर येऊ लागलेली आहे।